आपण या ठिकाणी आता करंजाळी या स्मशानभूमी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर हे खुबी ग्रामपंचायत अंतर्गत असणारे करंजाळे गाव आणि या करंजाळे गावामध्ये असणारे हे पाहू शकता हे स्मशानभूमी नाही का. स्मशानभूमीसाठी एक निधी मंजूर झाला होता आणि तो निधी होता पहिले. हा, हे वेटिंग शेड आहे. याला काय याला आहे ना 3 लाख रुपये मंजूर झाले पहिले. तर ते 3 वर्षापूर्वी बांधून झाले हे पूर्ण. आता काय आलंय कारण आता 1-1.5 महिन्यापूर्वी आहे ना इथं काय आलंय का ते ठेकेदारांनी काय केलं कलर मारलाय ह्याला आणि कलर मारून ना इथं पाटी लावली त्यांनी आणि त्याच्यावरती काय केलंय 10 लाख रुपये रक्कम म्हणून त्यांनी इथं जी लावलेली इथं जी मध्ये आता असा अर्थ झाला तर ज्यावेळेस 3 लाखाचा निधी होता 3 लाखामध्ये त्यांनी बांधले 3 वर्षापूर्वी बांधले हे आणि आता त्याला कलर मारून ते याच्यावरती 10 लाख रुपयाचं बिल त्यांनी काढलंय. त्यावेळेस मी काय आलं का माहिती अधिकार ग्रामपंचायत टाकला होता कारण बाबा हा कोणत्या निधीतून झालेला आहे नाही का काही विषय झालेला आहे तुम्ही स्मशानभूमी कशी काय तुमच्या ताब्यात घेतली नाही का हे वेटिंग शेड. आता आपला मुद्दा स्मशानभूमीचा आहे की वेटिंग शेड वेटिंग शेडचा आहे. म्हणजे हे 3 वर्षापूर्वी झालेल्या कामावर परत पैसे काढले. हा झालेलं काम आहे याच्यावरती. पहिले इथे ह्या ठिकाणी 3 लाख रुपयाची इथं पाटी होती इथं लावलेली त्यांनी पाटी बघा तुम्ही तार आहे तिथं बघा इथं नाही का बांधलेले होते इथं. त्यांनी काय केले ती पाटी काढून नेली आणि आता नवीन पाटी लावली याला काढले यांनी. म्हणजे आता आमदार फंडातून दाखवले त्यांनी का करंजाळे स्मशानभूमी सुधारणा करणे तालुका जुन्नर रुपये टाकली आणि निविदा 8 लाख रुपयाची. 10 लाख रुपयाचं काम त्यांनी घेतलं 8,47,000 रुपयाला. हा म्हणजे बिलो जाऊन घेतलं हा आणि हे काम खाऊन टाकलं. हा खाऊन टाकलं. हे जे आधी बांधलं होतं 3 वर्षापूर्वी कोणी बांधलं होतं ते ठेकेदाराने बांधलं होतं पण ते यांनीच का? हा यांनीच बांधलं होतं आणि इथं त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्यांच्या याच्यातून म्हणजे फंडातून यांनी प्रत्येक सुनील चकवेंनी 3 वर्षापूर्वी काम केलं. हा या फंडावर नवीन फंड माजी आमदार अतुल बेनकेंकडून घेतला हा आणि हेच काहीच काम दाखवून हा याच्यावरती बिल काढलं त्यांनी. पूर्वीचा कोणता फंड होता? पूर्वीचा मला वाटतं तो आहे ना जिल्हा परिषदचा फंड होता तो. त्यावेळी इथं पाटी लावलेली होती आता आम्ही बघितली का तिथे पाटी पण नाही आणि यांनी कलर मारून आता नवीन कलर मारलंय. अगोदर कोणता कलर होता? ब्लॅक कलर होता याच्यावर पहिला. आणि खाली फरशा होत्या का? फरच्या पहिल्याच म्हणजे याच्यात काही बदल नाही केला त्यांनी कलर मारलाय आणि पाटी लावली एवढाच विषय केला त्यांनी. तुमचे ग्रामपंचायतीचे सरपंच कोण आहेत? सरपंच विजय काटे त्यांना मी त्यांना माहिती अधिकार टाकला होता ना मी तर त्यांनी डायरेक्ट याच्यामध्ये काय केलं उल्लेख केलाय कारण आमचा याच्याशी कोणता संबंध नाही काय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला दाखवतो पहिल्या कामाशी पूर्वी 3 वर्षाच्या कामाशी संबंध असेल ना. त्यावेळेस ते नव्हते सरपंच दुसरे सरपंच होते त्यावेळेस. ग्रामपंचायत संबंध असेल ना. हा ग्रामपंचायत संबंध असल्याशिवाय का मला ज्यावेळेस आपण एखादं काम घेतो बरोबर ग्रामपंचायत एखादं काम चालू असेल तो झेडपी फंड असो किंवा आमदार फंड असो ज्यावेळेस काम घेतो परवानगी घ्यायला लागते ना बरोबर का नाही. आणि त्याच्यानंतर शेवटचा ज्यावेळेस हप्ता असेल अधिकार अर्ज कोणाला केला? यानं केला होता ग्रामपंचायतला केला होता. काय माहिती मागितली? दाखवतो वाचून. त्यावेळेस माहिती मागवली होती कारण ज्यावेळेस स्मशानभूमीला कोणत्या याच्यातून फंड नाही का मंजूर झालाय आणि स्मशानभूमी किती खर्च झालाय नाही का त्यावेळेस त्यांचं असं उत्तर आलंय स्मशानभूमी का शेड? स्मशानभूमी शेडला नाही का. हा. तर त्यांचं असं म्हणणं आलं कारण आमच्याकडे आहे ना बघा त्यांचं असं म्हणणं आहे ऑक्टोबर 2022 ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये कोणताही निधी स्मशानभूमी सुधारणा करणे कामी प्राप्त झालेलं नाही त्यांचं असं म्हणणं आलं त्याच्यावरती. सुधारणा प्राप्त मग कलर बिलर कोणत्या याच्यातून मारला यांनी नाही का आणि हे पाटी बिटी लावली त्यांनी ज्यावेळेस तुम्ही एखादं काम घेता नाही का मग सरपंच तुम्ही आहे का व्यवस्थित तुमचा संबंध? हा व्यवस्थित आहे. त्याचा काय आमचा काय संबंध आहे त्यांच्याशी. हॅलो प्रतीक नंदकिशोर बोलतोय. हा बोल ना. अरे ते स्मशानभूमीला तू आता ते पाटी लावली नाही का तिथं शिक नाही का शेडला ओपन शेडला नाही का तर ते कसं काय लावली म्हणजे आता काम नाही काय नाही कसं काय म्हणजे नाही का ऍडव्हान्स काम झालंय ते साहेबांनी बिल केले ऍडव्हान्स काम तर काहीच नाही दिसत त्याच्यावर पहिले जे होतं तेच काम आहे त्याच्यात काय बदल झाले फक्त कलर मारला याच्यात काय झाले. किशोर 2026 ला जे काम केलं ना त्याच्यातली 3 लाखाची रमा होती ते काम डबल केलंय तेच काम. मग ग्रामपंचायत साहेबांना ऐक ना साहेबांना आहे ना सगळे डॉक्युमेंट दिलेत आणि एमबी घेतली कंदिले साहेबांना फोन कर ते तुला व्यवस्थित सांगते. कोण साहेब कोणते साहेब? कंदिलराव साहेब. नंबर सांगतो का त्यांचा जरा? हा सांगतो. हो ऐका ना प्रतीक सर. हा मी संदीप उतरडे बोलतोय. यांनी बोलवलं होतं बरेच लोक जमलेत
कधी आधी मग हे काम अगोदर कधी केलं तुम्ही? आधी झालेले साहेब ते आधी झालं होतं माहिती त्याचं जे आपण 2 प्रमाण होते. एक प्रमाण होती 2,70,000 रुपये आधी बिल भेटलं होतं त्याचं. ते पीडब्ल्यूडी हस्ते काम होतं पहिलं होतं ते. नंतर जे काम राहिलं होतं ना ते काम नंतर ते काम आपण बिल करून घेतलं. बाकी काही विषय नाही. आणि त्या कामाचं पहिलं बिल जे रेकॉर्ड आहे का ते पीडब्ल्यूडीला आहे. ते रेकॉर्ड आपण घेतलं. त्याचे किती पैसे भेटले ते आणि नंतर उरलेल्या कामाचं मेजरमेंट करून साहेबांनी बिल केले. 10 लाख रुपये जरी प्रमाण होते ना साहेब तरी त्याची काहीतरी विदाउट 60% होऊन जाते 7,54,000 रुपये भेटले. तर ते काम ऍडव्हान्स होतं आणि कंदील साहेबांनी बिल केले. साहेब तसं बिल नाही करणार, त्यांना माहिती आहे विषय. मला सांगा तुम्ही अगोदर हे काम पीडब्ल्यूडी कडून घेतलं, मंजूर केलं अतुल बेनकेंनी, बरोबर आहे? बरोबर. हा, किती रुपयाचं दिलं मंजुरी? किती कोणत्या साली? 3 लाख रुपयाचा मंजुरी आदेश होता. हा, कोणत्या साली मंजूर केलं? 2020. 2020 ला. तुम्ही ते काम किती दिवसात कंप्लीट केलं? ते एक 5-6 महिन्यात. 5-6 महिने म्हणजे 2020 ला हे काम पूर्ण केलं, बरोबर? हा, 21 ला. 21 ला काम हे पूर्ण झालं. पूर्ण झालं. हो. आता नवीन प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदेने तुम्हाला दिली, टेंडर तुम्हाला अलॉट झालं, बरोबर? हो. आणि ते कामाची मुदत होती 11/2/25 आणि 31/3/25. मग आता याच्यामध्ये तुम्ही काय काम केलं नक्की? ते काम जे पहिलं जे काम होतं ना ते काम मला फक्त 4च कॉलम होती. पहिले जी प्रमाण मंजूर झालते ना त्याच्यात. पण गावकऱ्यांची मला असं म्हणणं होतं का ते 3 लाख रुपयाचं पीडब्ल्यूडीचं काम आहे, आरसीच काम होतं खाली क्लीन बीम पर्यंत, त्याचा काही आम्हाला उपयोग होणार नाही. मग साहेब म्हणते ते काम ऍडव्हान्स डबल करा. मग ते डबल केलं पण पैसे आपल्याला 2,68,000 रुपये भेटले. बर, ठीक आहे ना. त्यावेळी तुम्ही 2 कॉलम, तुमचं काय म्हणणं आहे का अगोदर 1, 2, हे बघा 1, 2, 3, 4 कॉलमचं तुमचं काम मंजूर होतं, बरोबर? आता एक शेवटचा तुम्ही एक कॉलम ऍडव्हान्स एक्स्ट्रा केला, बरोबर? 1, 2, 6 कॉलम ऍडव्हान्स झाली. 6 कशी काय झाली? 4 तुम्हाला ऐका ना साहेब. ऐका, ठीक आहे ना. तुम्ही इथं आलं तर बरं होईल. बघा 1, 2, 3, 4 कॉलम तर तुम्ही म्हणताय का ते 3 लाख मध्ये होते मंजूर, ठीक आहे, काय असेल ते. आणि तुमचं म्हणणं आहे का ग्रामस्थांच्या मागणीनुसार तुम्ही वाढव काम केलं, बरोबर? हा, मग ऍडव्हान्स काम केल्याच्या नंतर ते काम होतं ऍक्च्युअली पीडब्ल्यूडीचं आणि तुम्ही आता ऍडव्हान्स कामाचं जिल्हा परिषदेकडून पैसे घेतले 10 लाखाचं करून काहीतरी 6 लाख का 7 लाख रुपये तुम्ही म्हणताय तुमच्याच तोंडाने. तुम्हाला जरा हे चुकीचं वाटते ना. म्हणजे ते 7 लाख अगोदरचे 3 लाख 10 लाख रुपयाचं तर काम तर वाटत पण नाहीये. आरसीसी नाही काय नाही. हे बघा, तुम्ही विचारपूर्वक बोला. आरसीसी बोलायचंय का तुम्हाला शेड बोलायचंय का स्टील बोलायचंय? अहो साहेब मी बरोबर बोलतोय. खालचा जो प्लेन बीम पर्यंत जी फरशी बसवली का त्याच्या खाली काम आरसीसी, कारण तिथं पाणी होतं सगळं. तिथून खालून कॉलम काढलेत आणि त्याच्या वर आपण तो जो स्टील आहे का तो त्या आरसीसी कॉलम वर रेस्ट केलाय. बर, आतमध्ये. मग हे कामाच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटले होते, तुम्ही वाढव काम केले ना असं म्हणताय, तर मग पीडब्ल्यूडी कडूनच फंड काढायचा ना. आता किती विषय झाले हा. पण आता जशी प्रमाण आले तसं आपण काम केलं साहेब. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणताय का तुम्हाला काय ग्रामपंचायतीने पत्र दिलं होतं का हे वाढव काम करा म्हणून? कोणी? आता त्यावेळेस नंदकिशोर होते, दिनकर जगताप होते, सुभाष जगताप होते, त्यांनी सांगितलं होतं जास्त काम करा. हो का? त्यांच्या एक मिनिट आपण विचारू ना. का हो तुम्ही वाढव काम म्हटलं होतं वाडा काम कुठं झाले? वाढव काम झाले का कुठं? काम एक्स्ट्रा झाली. काहीच नाही झालं त्यात, काहीच बदल नाही. जे आहे तिथे त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. काय वाढव केलं याच्यामध्ये? मी काय म्हणतोय, समजा आपण आता पूर्ण बोलतोय बरोबर. हा, कागद क्लिअर सांगाल ना काम किती लाखाचं होतं. तुम्ही कागद रंगवू शकता काही पण. तुम्ही आता काम ते आधी केलंय, आता नवीन प्रशासकीय मान्यता घेतली, जे काम अगोदरच झाले त्याच्यावरच बिल काढले तुम्ही. बिल किती रुपयाचं काढले? 10 लाखाचं. पण पहिले जे बिल जर कमी आला असेल तेव्हा 10 लाखाचं बिल भेटले ना. तुम्ही मग आता त्याच्यामध्येच ऍडव्हान्स करून घ्यायचं ना. तुम्हाला पीडब्ल्यूडीने काम दिलं होतं तर आता जी प्रमाण भेटली ती करून घेतली साहेब. तुम्हाला एमपी दिलं का? एमपी कोणी दिलं या कामाचं? आता कधी दिले व्यवसाय आणि काम पूर्ण झालंय का? हो. कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं? हो. आणि तुम्ही काम दिलं का? हस्तांतर केलं ग्रामपंचायतीकडं? हस्तांतरण? अहो हे जे काम हस्तांतरण
हस्तांतरण करायला अहो दादा मला सांगा, जेडपीचं काम तुम्ही हस्तांतर करत नाही का? नाही केलं त्याची. मग त्यात नियम नाही का हस्तांतर करतो जिल्हा परिषद एकदा ठेकेदाराने काम पूर्ण झाल्यावर? नाही, हस्तांतरण नाही केलं. ठीक आहे, आता त्या कंदिले साहेबांचा नंबर पाठवा जरा, मला विचारू दे. काम केलंच नाही म्हणजे काम म्हणजे नवीन काम कसं काय दाखवलं एवढं ना? हे नवीन आहे ना, दुरुस्ती तर काही दिसत नाही काय. नाही नाही. सुधारणा म्हणजे काय केलं ते विचारू ना. चालेल चालेल, नंबर घ्या. तुम्ही 10 लाख रुपयाची सुधारणा केली असं दिसतंय मला. म्हणजे अंदाजपत्र रक्कम तुम्ही टेंडर भरले बिलोनी. घ्या बरं नंबर कंदिले साहेब. सांगा नंबर द्या. बरं ठीक आहे, कंदिले साहेबांचा नंबर द्या. 9860 हा 04 हा 5801. 5801. ठीक आहे, धन्यवाद सर. नमस्कार साहेब. हॅलो. हॅलो, हा नमस्कार साहेब. नमस्कार. करंजाळेवरून बोलते म्हटलं, नंदकिशोर जगताप. बोला बोला. विषय असा होता, ते आपलं करंजाळी स्मशानभूमी ते वेटिंग शेड आहे ना, हा, त्याला तुम्ही ते काम केलं नाही का? म्हणजे हे करून घेतलं नाही का तुम्ही ते काम? काय काम केलं ते काय काम केलं नाही का हा हा. ते सांगा ना जरा आम्हाला. काय काम केलंय का? हा चालतं, पाठवतो तुम्हाला काय 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 काम केलंय ते. अहो सांगा ना तोंडी. तोंडी नाही सांगू शकत साहेब तुम्ही. नाही नाही, मी आता ते बघावं लागेल मला. हा सांगतो मी तुम्हाला. हो काय कंदिले साहेब? हॅलो. हॅलो, अहो कंदिले साहेब कुठे आहे तुम्ही? मी आता पिंपळगाव घेत आहे. हा मग आता काय इथं जवळ आहे तुम्ही बाजूला. हो. बरं आता काय आहे, 2025 च काम आहे, 11/2/2025 आणि हा 31/3 म्हणजे गेल्या वर्षी दाखवले तुम्ही काम पूर्ण करायचं, तर दिले 10 लाख रुपयाचे एस्टिमेट तयार केलं, बिलोनी काम घेतलं. बरोबर. तर लोकांचं म्हणणं आहे ते काम ऑलरेडी पूर्ण आहे आणि तेच रंगरुगुटी करून दाखवले नवीन. नाही नाही, त्यांचं काहीतरी जुनं काम होतं. ऑलरेडी त्यांचं 2 वर्षापूर्वी काम करून घेतलं ठेकेदाराकडून आणि ते काम त्याचं करून दिलेलं आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. हा, ते कोणी केलं? कोणत्या एजन्सीने केलं? प्रतीक तक्वे म्हणून आहे. हा, मी पण तुम्हाला पाठवतो त्याला. हा दादा ऐका ना कंदिले साहेब, हा हा, ते काम आहे ना, ते पूर्वीचे झालं काय ते तुम्ही म्हणताय, तर ते कोणत्या एजन्सीने केलं? म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने केलं का, पीडब्ल्यूने केलं का, तुम्ही केलं जेडपीनी? नाही नाही, ऐका. ऐकतोय. त्याच्यात एक गाळा पीडब्ल्यूडीचा होता. हॅलो. हा एक गाळा पीडब्ल्यूडीचा होता आणि परंतु तेवढं गाळ्या मंजुरी पुरतं काम करता येत नव्हतं म्हणून ते पूर्ण करून घेतलं होतं आणि म्हणून त्याच्यात ते 10 लाख रुपये टाकले होते. अहो मी काय म्हणतो, ऐका ना प्लीज ऐका ना. आता काय लोकांचं असं म्हणणं आहे की हे काम आहे ना 2020 ला अगोदर एक झालं होतं, त्याच्यामध्ये हे सगळं बांधलं. ठीक आहे, ठेकेदार काय म्हणतो, ऐका ते काम ऑलरेडी 100% पीडब्ल्यूडीने केलं. त्याच्यामध्ये ठेकेदाराचं काय म्हणणं आहे का मी दोन काही वाढवले गाळे, मग ते माझं बिल पेंडिंग होतं, मग मी तुम्हाला विनंती केली आणि त्याच्यावर तुम्ही फंड टाकला. हा मग बरोबर ना, ते तसंच. मग मी सांगतो ना, जुनंच काम होतं की म्हणजे जुनं काम होतं म्हणजे त्याच्यासाठी पैसे टाकले होते, त्याच्याकडून काम ऑलरेडी करून घेतलं होतं आणि मग ते काम करून घेतलेलं आहे. मग काम पूर्ण झालेलं काम कसं काय तुम्ही मंजूर केलं? हॅलो. हा, पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही अपूर्ण दाखवून कसं काय त्याला बिल दिलं ना सर? काम तर काय पूर्ण आहे ऑलरेडी. नाही, अपूर्ण नाही दिलेलं. कसं असतंय, एखादं इमर्जन्सी काम करून घेतलं जातंय आणि मग त्याच्यात त्याला हे केलेलं जातंय ना. अहो साहेब 2020 ला पूर्ण झाले ना 3 लाख रुपयाच्या याच्या फंडामध्ये. एकच गाळा होता, बाकी गाळा 24-25 कामात केलेला आहे ते. अहो इथं एवढी झालंय का? हे गेल्या वर्षी झालंय गाळा? पूर्वीच झाले सगळं. आता तो ठेकेदार काय कधी झालं? पूर्वी झालं. हा कधी झालं बाळा हे? बघा आता हे सगळे लोक म्हणते पूर्वी झालं, तुम्ही कधी म्हणताय आता केलं? सांगतो चकवेला मी बघतो तुम्हाला. चकवेशी बोललो मी. चकवे म्हणतात की हे काम मी 2020 लाच केलं होतं, वाढाव काम मी केलं, त्याचं बिल आता तुम्ही दिलं. हा मग बरोबर ना. मग नवीन काय केलं मग तुम्ही? काय नक्की काय असं बिल काढून द्यायला आहे काय तिथं? चकवे आणि मी तुम्हाला भेटतो.
मला कशाला भेटत इथं इथं प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करा. ग्रामस्थांना तिथं ते येऊन दाखवतो मी काय अहो केलंय, 3 काय नाही. लाखामध्ये जवळपास ते एवढं मोठं काम होतंय आणि तुम्ही 10 लाख टाकले सर ना, असं योग्य नाही ना. कलर देताय तुम्ही आता. नाही 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 काय त्यांनी नाही? ऑलरेडी ते जुनं जे केलं होतं तेच एस्टिमेट केलं होतं त्यांनी हा आणि त्याच्यानुसार ते कामाची एमबी केलेली आहे. आता एमपी केली का ते जुन्या कामाची? हा जुन्या कामाची हा तुम्ही जबाबदारीने बोलताय ना? हा जबाबदारीने बोलताय ना तुम्ही हे? हो काम उर्वरित काम जे होतं ना पेंडिंग काम करून घेतलेलं होतं त्याचं बिल केलेलं आहे. काम पूर्ण अगोदर झालेलं होतं पण ते आता मंजुरी घेतलेली होती आणि त्याच्यानुसार काम केलेलं आहे ते. अहो 2020 ला पीडब्ल्यूडीने काम केलं, मग पीडब्ल्यूडी कोण घ्यायचे ना वाढीव कामाचे एस्टिमेट. तुम्हाला सुधारित प्रशासकीय मान्यता करता येते ना, का बाबा हे काम अतिरिक्त झालंय किंवा हे ते काम विषय ग्राम. नव्हता. आता ऐका ते मी आल्यानंतर मी पूर्वी त्या भागात एस्टिमेट होतं त्याचं मी आणि ते तिथं येऊन तुम्हाला त्याचं सगळं समजावून सांगतो काय आहे ते. अहो समजवायचा काय विषय आहे? तुम्ही कशाला हे करताय ना, जे काम नाही तुमच्या काळात झालं तर ते पूर्ण झाल्याचं एमबी खोटं का तयार करता एखाद्याच्या फायद्यासाठी? त्याचं पेंडिंग काम होतं ना. मी त्याचं पेंडिंग आहे ते काय पेंडिंग आहे ते पीडब्ल्यूडीने ते बघतील ना गावकरी. काय पीडब्ल्यूडीने सुधारित प्रशासकीय मान्यता 2020 ला घेऊन त्याचे वाढीव हे करायचं ना. तुम्ही कोण बुवा हे करणारे अशी चुकीची? काय जे काम झालंच नाही ते दाखवणारे. आणि आता हे 10 नाही मग 13 लाखाचं इस्टिमेट आहे का साहेब? याच्यामध्ये ना 13 लाखामध्ये पार मी समशमभूमी पर्यंत इथं बांधून देतो. चला म्हटलं तर ठीक आहे जर का तिथपर्यंत बांधून देतो आम्हाला फार आत्ताच म्हटलं होतं. समशमभूमी पर्यंत बांधून देतो. 13 लाख कशाला म्हणते साहेब? बर काय बरं बंगला होईल 13 लाखात खालीवर? चालतंय काय आता? काय चालतंय साहेब? काय आता चालू दे. आता काय मला काय बोलता येत नाही. ठीक आहे धन्यवाद हा साहेब. असंच काम करत राहा. हो अवघड आहे. तो ठीक सांगा आहे. आता तुमचं काय शेवटचं म्हणणं. ठेकेदार आहे ना ठेकेदार आम्हाला काय म्हटलं होतं तिथपर्यंत तुम्हाला ना वेटिंग सेड आहे ना अजून वाढून देतो म्हटलं होतं नाही का. तर त्यांनी काय तिथपर्यंत बांधून दिलं नाही आणि आता तो बांधायचं नाव पण घेत नाही आता तो. खाली आरसीसी आहे का? नाही आरसीसी नाही काहीच नाही. ते असं म्हणते ते- लोखंड बिकंड कोलम बांधले नाही, बीम अजिबात बांधली. काहीच नाही बीम आता काहीच बीम नाही. बांधतात जर वर खाली आरसीसी करायचं असेल तर काहीच नाही केलं. दाखवा बरं इथं का काय तुम्ही दिसतच खरं नाही बोलताय, तिथं, काय खोटं दिसतं? बोलताय, बघू तरी. ते प्लास्टर दिसतंय. प्लास्टर 3 लाखाची पाटी लावलेली होती त्यांनी. नाही इथं काय प्लास्टर दिसतंय का? जे बोलतात ना हा कोपऱ्यात बघा तिथे. बघू ना आता. बघू ना काय प्लास्टर आहे का आरसीसी आहे त्या कळू दे तरी ते चकवेचं काय म्हणणे. फक्त आहे खांब RCC. कॉलम दिसतोय बरं का? आहे एक कॉलम आहे फक्त. 2-3-4 फूट इकडं पण हे नाही खालची हे खालची बीम नाही टाकलेली फक्त कॉलम हे उभे कॉलम टाकलेले आहेत फक्त. उभे ना. हा. पण त्याला काय किती खर्च येतो असा? अहो, येतं लाख रुपये याला आणि लाख रुपये याला आणि लाखोना लाख रुपये मग 3 लाखाचं काम होतच ऑलरेडी. त्यामुळे आम्ही पण विषय नाही घेतला. 3 लाखाचं काम दिसतंय ना ऑलरेडी. आणि त्याला बांधून झालं किती वर्ष. तो काय म्हटला होता जे पुढची रक्कम जी येईल ना ती इथून तिथपर्यंत टाकून देऊ म्हटला नाही का हे वेटिंग सेट. त्यांनी काहीच नाही केलं. आता पैसे मिळाले आता तो विचारत पण नाही काही कामं पण करीत नाही असा झाला विषय.